हाय हॅलो नमस्ते. मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आहे वेनसडे आणि फ्रायडेला मी अबुधाबीला जायला निघणार. म्हणूनच आजचं डिनर अगदी स्पेशल बनवलेलं आहे. इथे आहे हे बटर चिकन, इथे आईने केलेल्या आहेत चपात्या आणि बटर चिकन सोबतच इतर काय काय मेनू बनवले ते दाखवते. तिथे असा चिकनचा झणझणीत रस्सा बनवलेला आहे. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, बीट, गाजर, काकडी अशी सर्व दह्यामध्ये घालून कोशिंबीर केलेली आहे. सोबतच लिंबूसुद्धा कापून ठेवलेला आहे. आणि सोलकडीला विसरून कसं चालेल. आणि त्याचसोबत आहे भात. तर असं सर्व रात्रीचं जेवण ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. एकीकडे माझी पॅकिंग चालू आहे, तर म्हटलं आजचं रात्रीचं डिनर सर्व फॅमिली एकत्र बसून करू. आणि माझ्या माहेरच्या घराचे वरचे रूम कसे आहेत ते दाखवलेलं आहे, पण किचन आणि हॉल कसे आहे ते दाखवते. तर इथे आमचे दोन्ही आजी, आजोबा, काका यांचे फोटो आहेत. किचन हॉलपेक्षा थोडा आकाराने मोठा आहे, कारण वरती जाण्यासाठी जिना, फोल्डिंग डायनिंग टेबल, बरंचसं स्टोरेज असं सर्व किचनमध्ये आहे. आणि हा आहे घराचा हॉल. समोर जी ही खिडकी दिसते त्या पलीकडे आम्ही गार्डन केलेलं आहे, जे ऑलरेडी मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आजचं डिनर आम्ही सर्व एकत्र करणार होतो. त्यासाठी दादा निकिता ऑफिसमधून आल्यानंतर इथे आलेले आहेत. सकाळपासून जेवणाची तयारी तर करतच होते आणि सोबतच माझी पॅकिंग चालू आहे. शेवटपर्यंत काही ना काही आणणं, पॅक करणं हे सर्व चालूच राहणार. आणि शुक्रवारी संध्याकाळी 6ची माझी फ्लाईट आहे. चला तर आता मी सुद्धा जेवायला बसते आणि आजचं डिनर एकत्र मिळून सर्व गप्पा मारत एन्जॉय करतो. आणि 1 तारखेला पप्पांचा बड्डे होऊन गेला होता, ज्याचं केक कटिंग बाकी होतं. तर दादाने आता येताना केक आणला होता. तर पप्पा आणि आर्विक मिळून कापतायत, जो आता आम्ही डेझर्ट म्हणून खाऊसुद्धा. तर असं होता भारतातील या फेरीतील फॅमिलीसोबतचा शेवटचा मिनी व्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.